आज प्रिया आणि प्रतीकच्या लग्नाची पहिली रात्र आणि प्रतीकने मला असा SMS पाठवला. मला कुठंच जायचं नाही तर कशापाई तयार व्हायचं? स्वाती, आपल्याला आत्ताच्या आत्ता अकलूजला जायचंय. पटकन तयार हो. कशापाई जायचंय ते सांगा आधी. पण तुझ्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधीन असेल अशी कुठलीही अट तुम्हाला घातलेली आठवत नाही. फक्त ज्योतीच्या आई बाबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा एवढाच. मीही तेच ठरवलंय. अगं आजपर्यंत खूप त्रास दिला मी आजोबांना, पण आता त्यांना खूप सुखात ठेवायचं. पण प्रिया नाखुश असावी. प्रतीकने कामाचं निमित्त सांगितलं, बाहेर जायचं राहूनच गेलं. तू नको इतका विचार करू. अगं काळजी करू नको म्हणजे काय, विचार येणारच ना मनात. अरे केलेली पापं किती दिवस लपवून ठेवणार? त्याची फळं तिला कधी ना कधीतरी भोगावी लागणारच आहेत. एक अख्खा कुटुंब उद्ध्वस्त केलंय तिने. आश्राप जीवांचा बळी घेतलाय. काय नोकरी लागली तुला? कसली नोकरी लागली? अहो मार्केटिंगचा जॉब आहे. म्हणजे कोणाच्या घरात नोकर म्हणून कामाला लागलाय का भाजीपाला आणून द्यायला? हे बघ मंजित, मी तुला सांगतो, आपल्या खानदानी घरात असली कामं कुणी केलेली नाही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे समजलंच पाहिजे मला. माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. मेडिकल सर्टिफिकेट देतो हवं तर. त्या अर्थाने नाही म्हटलं मी. लग्न झाल्यापासून तुम्ही फक्त माझा तिरस्कार करताय का? कारण तूच शोधून काढ. हो, मग लग्नच का केलं तुम्ही माझ्याशी? त्याचंही कारण तूच शोधून काढ. हो, असं काय करताय तुम्ही? प्रिया प्लीज. काय प्लीज? हे बघ, लग्न केलंयस ना माझ्याशी, मग गप पडून राहा ना. का पुन्हा पुन्हा माझ्याशी तू बोलायला येतेस? तुला स्वाभिमान वगैरे आहे की नाही? हा,
ताई ताई अगं ये ना. हे स्वात ये अगं ये ना. हे बघ इथं काय आपल्याला कायमच राहायचं नाहीये. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. काही दिवसांचा प्रश्न म्हणजे किती दिवसांचा प्रश्न? अगं म्हणजे 10, 15, 20 किती? माझं मड उठायच्या आत तुम्ही काय भानगड केली ती मला कळणार आहे का? स्वाती काय माझं मड लावलंयस? अरे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन सैरा वैरा पळतोय कशासाठी? प्रॉब्लेम आहे, गोंधळ आहे. तो क्लिअर होईल, पण मला थोडा वेळ द्या. मला समजून घ्या. पण ते नाही, हिचं आपलं सुरू सुतकी चेहऱ्यानी. समजावा तुमच्या बहिणीला. तुम्ही काय समजवणार आहे मला? काय अगं तुमच्या परी शिकली सवरली नाही म्हणजे मला काय बी कळत नाही असं वाटलं का तुम्हाला? जो माणूस पोलीस चौकीतून का पळून आला हे तुम्ही सांगताल का मला? नाही, आता माझ्या वाट्याला कुणी बी जायचं नाही. म्या हाय आणि हे हायता आमचं आम्ही बघून घेऊ काय ते. शर्मिले तू चालायला लाग मम्मीला. नोकरी आहे ना व तुझी? दूर दादा शेतीची कामं कराया आपला बाय येणार नाही वरनं. उद्याच्या उद्याच तुम्ही दोघं बी चालायला लागा. उगाच माझ्या पाठी पाठी फिरून आयुष्याची फरफट नका करू तुम्ही. उद्याच तुम्ही दोघं बी जा उद्या, कळलं? तुझा मोबाईल बघितलास का? SMS आहे प्रतीकचा. नेहमी कॉन्टॅक्ट करतो. काय विचारते मी? करतो कधीतरी. कशाला? सहज. प्रियाला माहितीये? मला माहित नाही. काय बोलायचं काय असतं एवढं? एक्सक्यूज मी मम्मा, तू असे मला तिरकस प्रश्न का विचारतेस? मम्मा, प्रिया काय करायचं का शर्मिल? ताई तर मागच लागली आहे का तुम्ही दोघं निघून जा म्हणून. ताई आणि भाऊजींना एकटं सोडून कसं रे जायचं आपण? अगं पण ताईला समजवणार कोण? पारा चढला का ऐकते का ती कोणाचं? सरळ हाय तवर आधी माया, डोसकं फिरलं का महामाया. दादा हवं तर तू जा परत. जमिनीचा तुकडाही घ्यायचाय सोडून सावकाराकडून. मी थांबते ताई सोबत. ती काय हात धरून बाहेर काढणार नाही मला. अगं पण तुझ्या नोकरीचं? रजा टाकलीये ना मी. आणखी काही दिवस वाढवून घेते. कसं असतं शर्मिले, समजा ठीक चाललंय असं वाटत असताना एकाएक घरातल्या मुंग्या बाहेर निघत्या, तेव्हा कळतं का घर पोखरायला आधीपासून सुरुवात झाली होती.
आणि मग धावा होते. तसंच झालंय आपलं. दादा, भाऊजी बी काही सांगायला तयार नाही आणि पोलीस बी त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यामुळे पुढं बी जाता येत नाही, माग बी येता येत. मधल्या मंद पार उसाच्या चिपडागत हालत झाली आपली. आणि म्हणून म्हणते आपापल्या घरचा रस्ता धरा. प्रिया, अगं काय झालं? अगं तू काही सांगितलंस तर कळेल ना आम्हाला. मम्मा, अगं ह्यांच्या मनात काय आहे ना ते मला कळतच नाहीये. लग्न झाल्यापासून स्वतःहून माझ्याशी काही बोलतच नाही. नुसतं तोंड देखलं आपलं गुड मॉर्निंग, गुड नाईट एवढंच. आता सुद्धा त्यांना म्हटलं जरा 4 दिवस माहेरी जाऊन येते. तर म्हणाले 4 दिवस कशाला, आरामात राहा निवांतपणे. अगं पण काय प्रॉब्लेम आहे? मम्मा, अगं मला कसं कळेल? मोकळेपणाने बोलतील तर कळेल ना मला. मुळात लग्नाची घाई केलीच कशाला? नाही मम्मा, मी आता त्या घरी जाणार नाही. प्रिया, अगं मम्मा, मुळात मला हे स्थळ मान्यच नव्हतं. तरी तुम्ही ते माझ्या गळी उतरवलंतच. आणि म्हणाला होतात ना तुम्हीच की प्रतीक सोबत तू अगदी खूप सुखात राहणार आहेस. हे सुख आहे हे असं. तुला प्रतीकचा फोन येतो तेव्हा प्रियाबद्दल काही बोलणं झालं तुमचं? नाही, ऍक्च्युली मम्मा मी त्याला फार एंटरटेन करत नाही. मंजितराव, तुला नोकरी लागली. आता तुला छोकरी बघायला हरकत नाही. काय म्हणते तुझी मोनिका? भेटते पण अजून आय लव्ह यू म्हणत नाहीये. अरे मग दोघांपैकी कोणीतरी एकाने म्हणा. प्रथम तू म्हण. मी नाही का म्हटलं तुझ्या आजीला आय लव्ह यू? अरे अशी लाजली म्हणून तुला सांगू, अजून ती माझ्या डोळ्यासमोर येते. भीती वाटते आजोबा. अहो, एवढं सगळं रामायण झाल्यावर आत्ता कुठे ती पुन्हा माझ्याशी बोलायला लागले. आत्ता आम्ही पुन्हा पूर्वीसारखे चांगले मित्र झालोय. आणि तिला जर आता मी प्रपोज केलं परत ती माझ्याशी बोलेल की नाही सांगता येत नाही ना. अरे सांगता येत नाही का? मी सांगतो तुला, सोपं आहे कसं सांगायचं ते. मला तू सांग, कंपनीचा माल विकतोस तो मार्केटिंग कसं करतोस तू? काय नाही, आमच्या कंपनीचं प्रोडक्ट किती चांगलं आहे
हे मी समोरच्याला पटवून देतो. एक कर, तू किती चांगला मुलगा आहे ते सांग मोनिकाला, म्हणजे तिला पटेल. आजोबा अहो नको ते आयडिया देऊ नका, उगीच मार पडेल. काही हरकत नाही, मार पडला तर पडू दे. काही पुरुष लग्नाच्या आधी मार खातात तर काही पुरुष लग्नानंतर खातात. तू लग्नाच्या आधी खाशील म्हणजे लग्नानंतर तुमच्यात मारामारी होणार नाही. ठीक आहे, बघतो विचार करून. अरे गाढवा, विचार कसला करतो? तुझं ना काय विचार आहे? विचार करण्यासाठी का सर्व विचार मंडळीने घेतलाय. तू विचार करू नको, त्यामुळे विचार न करता मोनिकाला विचारून टाक, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. हो, मग ती म्हणेल विचार करून सांगतो, मग मी काय म्हणू? माझ्याकडे घेऊन ये, मी तिला सांगून टाकतो काय करायचे ते. ते फोन देतो, मी तिला फोन करून सांगतो. साधी मुलगी पटवता येत नाही, ते माझ्याकडे दे फोन, मी तिला फोन करतो. अहो आजोबा, अहो असलं काय करू नका तुम्ही. ऐका माझं. मला फोन करू दे. अहो आजोबा ऐका माझं. फोन करू दे. अहो आजोबा तुम्ही सोडा. फोन करू दे. अहो फोन सोडा तुम्ही. काय म्हणतो ना? आजोबा तुम्ही असलं काय करू नका, मी फोन करतो तिला. काय त्या नातवाला माझ्या एक साधी पोरगी पटवता येत नाही. मी बघ याची आधी काहीची पटवली, टॉप पैकी पटवली. प्रिया, प्रिया, प्रतीकचा मला SMS येतो, फोन येतो, हे तुला माहितीये? नाही. त्याचा मला फोन येतो. असंच इकडतिकडच्या विषयावरच आमचं बोलणं होतं. हा, पण एक दोनदा तो मला म्हणाला, मला बाहेर भेटशील का? मला वाटतं ना प्रिया, मी त्याला बाहेर भेटावं. कदाचित त्याला तुझ्याविषयी मला काही सांगायचं असेल. ताई, असं तर नाही ना की अजूनही तो तुझ्यातच इंटरेस्टेड आहे? पण तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता यावा म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलंय. प्रिया, अगं तू असा विचार कसा करू शकतेस? नाही ताई, म्हणजे असंच असणार बघ, असंच असणार. कारण मागे त्याच्या पर्सनल डायरीमध्ये मला तुझा फोटो सापडला होता. तेव्हा मी फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण आता असंच वाटतंय की असंच असणार. नाही प्रिया, असं काहीही नाहीये. मी एकदा प्रतीकला भेटते, बघूया तरी त्याचं काय म्हणणं आहे ते, म्हणजे हा सगळा गैरसमज दूर होईल. मी आधी या लग्नाला होकार देत नव्हते ना, तेच योग्य होतं. प्रिया, मी हे लग्न करून चूक केली असं मला वाटायला लागले आता. आम्ही चुकलो. चुकीच्या माणसाच्या गळ्यात तुला बांधले असं म्हणायचंय का तुला? नोकरी ती आहे माझ्याकडे, दुसरं बँक बॅलन्स तेही होईलच आता. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे लग्न. बालवयाची पहाट